ॲज अ सिक्रेट एजंट आज मी एका नव्या मिशनवर आलेलो आहो आणि माझी वाटचाल सुरू झालेली आहे एका अशा गावाच्या दिशेने जे शहर आहे की खेड अपने आप मध्ये एक खूप मोठं रहस्य बनलेलं आहे। या रहस्यमय घटनेचं कारण म्हणजे वणी ते यवतमाळ हायवेवर असलेल्या या गावामध्ये बस तर थांबते पण बस स्टँड कुठे आहे याचा अंदाज आजपर्यंत कोणीच लावू शकलेला नाही। याच सुंदर अशा गावाचं नाव आहे मारेगाव। मारेगाव शहराबद्दल भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत जे त्याला खास बनवतात। त्यापैकी एक गोष्ट आहे वणी पासून तर मारेगाव पर्यंतचा हा रस्ता। या रस्त्यावर असलेल्या केजीएफच्या खदानीतून निघणारा धूमकेतू नामक सोडियम क्लोराइड आणि एंडोसल्फान कार्बाइड तुमच्या चेहऱ्याला 1 मिनिटात काला खट्टा बनवण्याची ताकद ठेवतो। याच एका मुख्य कारणामुळे थोबाडाला बांधण्याचे स्टॉल आणि मुसके याचा अवैध व्यापार जोर शोधून मारेगाव शहरामध्ये वाढला होता। माझंही थोबाड कार झालं असल्यामुळे मी या ऑटोमोबाईल सेंटर मध्ये आलो आणि स्वतःच्या थोबाडाची सर्व्हिसिंग करायला लागलो। बाकी सगळ्या गोष्टीला वगळता एक गोष्ट खूप खास होती जे मारेगाव शहराला खास बनवत होती ते म्हणजे इथल्या लोकांचा प्रेमळ स्वभाव। कारण मारेगाव शहरातील प्रत्येक माणूस एक साधा माणूस होता आणि सगळे साध्या माणसावर प्रेम करत होते। साध्या माणसाला भेटून त्याच्यासोबत चुम्मा चाटी करून मी माझ्या मिशनच्या दिशेने परत निघालो। यावेळेस मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाही आणि आपला थोबाड कव्हर करून घेतला। कारण या कॉलेजमध्ये असलेल्या माझ्या लव्हरचा मी 27व्या नंबरचा बॉयफ्रेंड होतो म्हणून मी माझं तोंड लपवून घेतलं आणि सिद्धा 120च्या स्पीडने निघालो नवरगाव डॅमच्या दिशेने। नवरगावच्या डॅमवर आत्महत्या करण्याचा विचार केलाच होता की लगेच माझ्या लक्षात की मारेगावच्या सुरुवातीला आणि मारेगाव संपताच देशी दारूचे दुकान आणि बियर बार माझे स्वागत करण्यासाठी बॉटला घेऊन तयार होते।